अहो तुम्ही कशाला करताय इस्त्री? अहो कसलं म्हणजे? अहो आज सरपंच म्हणूनचा पहिला दिवस आहे तुमचा, तेव्हा आमच्या सरपंच बाई कटात दिसा पाहिजे का नको? हो पण मग तुम्ही कशाला करताय? मी करते द्या. अहो नाही नाही, अहो ते मी जरा ताकदीनं करते हो. बघा की कशी कडकन प्लेन झाली साडी. तुमच्यात आहे का एवढी ताकद? आहे माझ्यात ताकद, मी करते द्या. का ढेकळाची ताकद आहे? अहो एवढी अर्धी भाकरी खाल्ली की पोट भरते तुमचं. अहो ताकद याला 4-5 भाकऱ्या खायला लागतात. तेव्हा तुम्ही फक्त मला सांगा ते इस्त्री बरोबर होते का नाही ती. हो, पण तुम्ही का करताय? अहो का म्हणजे? सरपंच बाई आता तुम्ही सरपंच झालाय का, तेव्हा तुम्ही बिझी असणार, तर तुम्हाला मदत करायला नको. आणि काल काय ठरलं आपलं, मी तुम्हाला मदत करणार, काम तुमच्या संगत राहणार, तेव्हा आता इस्त्री मीच करणार. तुम्ही कधी आयुष्यात इस्त्रीचे कपडे घातले नाही आणि माझ्या साडीला कशाला इस्त्री करताय? अहो मला कशाला लागतं इस्त्रीचे कापड? मी आपला पैलवान शेतकरी माणूस आहे. मी पण शेतकऱ्याची बायको आहे, मग मला तरी कशाला लागते इस्त्रीची साडी द्या. अहो नाही नाही तसं नाही, म्हणजे मी शेतकऱ्याची बायको आहे, पण आता तुम्ही सरपंच झालाय सा, तेव्हा तुम्ही कसं असं कटात गेलं पाहिजे. अहो तुम्ही जेवढा रुबाबदार दिसणार तेवढी गावात आपली वाट वाढणार बघा. तुम्ही माझ्या सोबत असलात ना की मी तसंही रुबाबदारच दिसणार आहे. तेव्हा आता सोडा हे काम. चल. अहो 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 झाले की. आता तुम्हाला माहिती आहे ना हो, मी कुठलं बी काम अर्धमुर्ध सोडत नाही. फक्त 2 मिनिटं, अहो लगेच येऊ. तुम्ही फक्त मला सांगा बरोबर होते का ते. ही काही ऐकूच नका तुम्ही. मन चिंब झालं जणू, हळूवार गुंग झालं जणू, गालावर जणू उतरली ग चांदणी, आकाशीच चांदन पसरलं अंगणी. नकळत झुरण आठवत रमण, काहीच नसूनही सार काही असण, सोबतीत वाटे तुझ्या खरखुर जगण, रोज रोज दिसावं हे साध भोळ हसण. साखळीनं दावलिया जगण्याची रीत नवी, हारण्यात वाटतीया अशी कशी जित नवी हो. मन चिंब झालं जणू, हळूवार गुंग झालं जणू, मन चिंब झालं जणू, हळूवार गुंग झालं जणू. काय? गालावर जणू ते- उतरली ग चांदणी, आकाशीच चांदन पसरलं अंगणी. तुम्ही सरपंच बाईंच्या जवळ येताय हा? ते तिकडं पंचायतीत, इकडं माझ्या बायकोच्या जवळ आले. थांबा थांबा. काय काय म्हणायचं तुम्हाला? नाही काय नाही, ते अहो ते उगाच साडीची इस्त्री खराब व्हायला नको म्हणून जरा आत्ताच. बघा ऐकलत ना, सगळे खाली वाट बघताय. चला आवरा तुम्ही, मला बदलू द्या साडी. अहो बस काय, अहो 2 मिनिटात होते बघा, थांबा की जरा. हे राम, आवरा ना लवकर. राम नाही राणा, अहो 2 मिनिटात होते म्हणले ना, तुम्ही बसा निवांत. अहो बसा की, लगेच करतो. आवरा ओ. ताईसाहेब
तुम्ही सरपंच व्हावं असं माझ्या मनात लई होतं, पण नशीबच फुटक. माझी इच्छा पुरी झाली नाही बघा. अंजली, अंजली, झालं काय बाई? गोदाक्का, अंजली, गोदाक्का, ये ग बाई. गोदाक्का, आम्ही आवाज देतोय हो, जरा हला. हा बोला की. जरा जास्त साखर घालून चहा करा आमच्यासाठी. जरा थांबायला लागल. का ते? अंजलीचा सरपंचकीचा पहिला दिवस आहे. पंचायतीत जाणार आहे ना. कार्यकर्त्यांसाठी आधी चहा पाण्याची तयारी सुरू आहे. अच्छा, म्हणजे गाव जेवण घालून आम्हाला भिकेला लावणार काय तुम्ही? त्या फुकट्यांची सरबराई कराय कुणी सांगितलंय हो गोदाक्का? अहो सांगायची काय गरज नाही. मला समज कळतंय काय करायचं आणि काय नाही. आणि फुकटे कोण नाहीत, अंजलीचं कार्यकर्ते आहेत ते. वय पण मग आता घरातली माणसं उपाशी मारता काय? आधी जनतेचा विचार, मग घरच्यांचा. तुम्ही बी लोकसेवक हायसा हे विसरू नकासा. गोदाक्का, आम्ही कोण आहे आणि कोण नाही ते आम्हाला चांगलंच माहिती. तुम्ही शांपणा शिकवायची काही गरज नाही. हा अहो, हे समजा काय चाललंय या घरात? आम्हाला आता चहा नाश्ता बी कोणी विचारणार नाही काय? ए बाई, तू उगं कुसपाट काढू नकोस आता. वहिनी सरपंच पदाचा भार स्वीकारणार आहेत, मी त्या तयारीत आहे. त्या आधीच घसा बसला, उगं वाढायला लावू नकोस. ज्याचं बघून घे तुझं तू. बोधा का तिच्या नाश्त्याचं झालं काय? होय झालंय. चहाला नुसती उकळी आली की झालं. तू पोरासनी बोलव, तोवर मी समद भरून ठेवते. होय, जरा आलं टाक तिच्यात. बरोबर टाकते. हा हॅलो अवद्या, हा चहा नाश्ता तयार झालाय बघ. 2 पोरासनी पाठव की इकडे. नाही नाही नाही, मी वहिनी संगत येतो, तू तयारी करून ठेव सगळी. हा ठेवू काय? हा अहो नाही, तुम्ही तुमच्या कामात आहे, मान्य आहे, पण आम्हाला बी कधी तर आल्याचा चहा मिळू द्या की. सांगितलं नव्हतं तुझं, तू बघून घे म्हणून. तुला तुझ्या चहाचा प्रश्न सुटना आणि म्हण मला सरपंच करा. वहिनी खाली आली की आवाज दे मला. काय बघायला लागलीस तू? जवळ बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झालं. ताईसाहेब नाही, ताईसाहेब पान उतरायची रांगच लागली की वसा. नाही, राणा भाऊजींसमोर हे समज मांडतो, ते आमच्या बाजूनं उभं राहणारच. अहो चला बास करा आता. काय लहान मुलासारखं चाललंय, राहू दे आता. अहो बस का? अहो कसं कटात दिसलं पाहिजे बघा. तुम्ही फक्त माझ्या ताकदीवर ध्यान द्या. खालती सगळी माणसं वाट बघतात आणि तुम्ही काय ते ताकद दाखवताय, ते पण इस्त्रीसाठी. हे चांगलंय की तुमचं. मागच्या टायमाला ताकद लावली तेव्हा बी चिडलात, आता बी चिडताय. काय कळतच नाही बघा तुमचं. मी कधी मागे चिडले होते? अहो, ते नाही का, तुम्ही माझ्या ताकदीवर डाऊट खाल्ला होता आणि मी ताकद लावत बसलो होतो. आता तुम्ही मला लग्न अगोदरच्या गोष्टी सांगत बसणार आहात का? आवरा ना लवकर. मी कुठं गप्प बसलोय? हे काय हात चालू आहेत की माझं. आता ते ताकदीवर नाही देण्यात आलं म्हणून म्हणलो मी. तेव्हाही लहान मुलासारखंच वागत होतात, आत्ताही लहान मुलासारखंच वागताय. अहो लग्न झालंय तुमचं. मग मी कुठं नाही म्हणतोय. आणि लगीन झाल्यावर ताकद कमी झाली काय माझी? ते वाजता तुका काय बी म्हणतात की लगीन झाल्यावर पैलवानाची ताकद कमी होती म्हणून. माझी झाली काय? अरे बाप रे, आता तालीम. अहो नाही नाही नाही, ते तालमीचं काय नाही, ते ताकदीवर ध्यानात आलं म्हणून सांगितलं तुम्हाला. बाकी एक काय भात सुरे की माझा. आवरा लवकर. होय. हसताय का? आता काय मग बायको सरपंच झाली म्हणून रडू आहे? खरं सांगा, का हसताय? नाही मला मुद्दाम उशीर करताय ना तुम्ही? कशाला असं करू? कारण तुम्हाला मी जास्तीत जास्त वेळ तुमच्या सोबत हवी म्हणून, हो की नाही? त्यात काय चूक आहे होय? चुकीचं काही नाहीये त्यात. चुकीच आहे. हो सगळे खालती वाट बघताय आणि तुम्ही मला असं मुद्दाम उशीर करताय, तर चुकीचं नाहीये. चला द्या मला साडी आता. अहो दे की. अहो सोडा बरं मला. एका मिनिटात देतो की. आता मी रागवी ना, तुम्हाला सोडा.
द्या लवकर साडी. हे बघा एवढा पदर बाकी आहे, तेवढं झालं की देतो लगेच. उशीर होतोय हा. अहो, चला एक आहे. लवकर इस्त्री करा होय, तुम्ही. करते की एका आवरा मिनिटात पटकन. एका मिनिटात देतो. भाऊजी. होय द्या. हो, वहिनी. अहो काय हे जाऊ बाई. हा अहो हा काय हा सरपंच झाला म्हणून नवऱ्याकडनं असं इस्त्री करून घ्यायलाय बा तुम्ही. नाही अहो नाही काय सरळ सरळ डोळ्यांना दिसतंय की आमच्या. आणि आता आम्ही ऐकलं बी तुम्ही म्हणत होता पाठदिशी इस्त्री करून द्या म्हणून म्हणत होता का नाही. सरपंचपणा घरात नवऱ्यालाच दावायलाय वाटतं. अहो, नाही वहिनी असं काय नाही. जाऊ दे म्हणा आता आम्ही काही म्हणून काही बोलत नाही. पण दुसऱ्या कुणी बघितलं असतं तर काय म्हणलं असतं हो? बायको सरपंच झाली म्हणून नवऱ्यालाच घरगड्यागत कामाला लावलंय असंच म्हणलं असतं का नाही. अहो बरं दिसतंय काय राणा भाऊजी. अहो वहिनी अहो अहो लोक काय 10 तोंडाने येण्यासारखं काय बी बोलत असतात बघा. तुम्ही कुठं त्यांच्या नादाला लागताय. बरं ते समजा जाऊ द्या. तुमचं काय काम होतं का माझ्याकडे. हा राणा भाऊजी आता तुम्हीच सांगा या घरात आम्हाला काही किंमत आहे का नाही. म्हणजे गोदा कसनी आम्ही सांगितलं जरा चहा देता काय तर सरळ नाही म्हणल्या. बरं आमच्या यांना काय सांगायला जावं ते तर कधी ऐकतच नाहीत कुणाचं. खरं तर आम्ही बी निवडून आलोय. आम्ही बी गायकवाडांच्या सुनबाई आहे. आमचा बी पंचायत ऑफिस मधला पहिलाच दिस आहे. पण आमच्यासाठी कुणाला बी टाइम नाही. समजा कौतिक जे काय चाललंय ते जाऊ बाईंच असं का. अच्छा म्हणजे तुम्हाला चहा हवाय का मी देते करून. अच्छा म्हणजे आता नुसतं चहावर बोलवण करणार काय आमची. नाही मी कुठे असं म्हणाले. तुम्ही जरा थांबाऊ राणा भाऊजी हे असं दुजा भाव करणं बरोबर आहे काय. तुम्ही आत्ताच्या आत्ता चला बरं आमच्या संकट खाली चला. वहिनी एवढी इस्त्री करून झालं की येतो की तुम्ही जावा खाली. तुम्ही आमच्या बाजूने हे विसरू नका काय राणा भाऊजी. पंचायत ऑफिस मध्ये तुम्हाला यायला लागतंय आमच्या संकट. वहिनी अहो इलेक्शनच्या टायमाला अंजलीबाईंसाठी काय बी करता आलं नाही बघ. पण आता अंजलीबाईंसाठी जितकं काय करता येणार तेवढं करणार आहे मी. एवढी इस्त्री झाली की मी येतो खाली. मग सांगा तुमचं काय काम आहे ते. पण तुम्ही आमच्या बाजूने हे विसरू नका. नाही वहिनी ते इलेक्शन पुरतं तुमच्या बाजूने होत. तुम्ही जावा खाली मी आलो. ठीक आहे तुम्ही म्हणशीला तसं. एका मिनिटात करून देतो. हा सावकाश कर. हे काय अहो घटकेत कसं काय तुमचा मूड चेंज झाला. असं काय करता. आपलं माणूस एवढा काळजीनं करताय म्हटल्यावर त्याला वेळ झाला नको का. करा निवांत. बघा बघा हे बघा इथे राहिली थोडीशी. होय. वर वर हा हळू. कुठे आज कुठे. अरे बाबा तयारी झाल्या का नाही ते बघायला आले नव. अरे बाबा मग एकनाथ कशाला आहे. अरे सगळी तयारी झाली या. अरे मग आज जाऊ दे की निवडून आले मर्दा. अरे माहिती आहे सगळे आता आधी आपल्या सरपंच बाई म्हणजे अंजली वहिनी आत येणार मग तुम्ही सगळे. जोवर अंजली वहिनी ऑफिसात येत नाहीत तोपर्यंत मी साक्षात ब्रह्मदेव जरी आला तरी कुणाला आत सोडणार नाही. अरे पण मी ब्रह्मदेव कुठं आहे. म्हणून तर आत सोडणार नाही. हडकाची बसून वाट बघायला लागलो आम्ही. कधी येणार आहेत अंजलवणी. येणार येणार तात्या येणार. तुम्ही जसं इथं वाट बघायला की नाही तसं लई जण तिकडे वाट बघायला लागल्यात. अहो गाडी सजवून तयार आहे. एकदा का अंजली वहिनी आल्या की झालं. अरे पण अंजली वहिनी आहेत कुठं. काका बोका उंदीर काका उंदीर काका मिठा मिठा काका काका गटा गटा. अंजलीबाई माऊ मी पुढची तयारी करतो. माऊ लेकटात घिसायलास बघ. चल
अरे वा, रुबाबदार दिसायला लागलेत की आमच्या सरपंच सुनबाई. होय, अगदी दिरिष्ट लागावी अशी. माऊ तू लय कटात घिसायलास बघ. माझ्यामुळं. अरे साडीला इस्त्री. श्रीपती दादा ते आलेत सगळे. हा तुझं काय म्हणलं तू? नाही ते अहो हेच की ते अहो आबा हेच की ते साडीला इस्त्री कडक झाली की नाही म्हणून त्या कटाक दिसायला असं म्हणायचं होतं मला. अरे इस्त्रीचा काय संबंध आहे? माणूस महत्वाचा. अंजलीच्या अंगातच रुबाबदारपणा आहे, त्यामुळे तिला इस्त्री बिस्त्रीची काय गरज नाही. अंजली, बाहेर जायच्या आधी देवाच्या आणि मालकीनबाईच्या पाया पडून आशीर्वाद घे. हो आले मी. आमचा बी पंचायत ऑफिस मधला पहिलाच दिस आहे आज. सासूबाई, असाच आशीर्वाद असू द्या. गोदाका, पाया पडतो हं? काकी माझ्या बी पाया पड. अगं बाई, तू आलास मोठा शहाणा. गप. नमस्कार. म्हणजे पाया पडतो. औक्षवंत व्हा, नमस्कार खंड. औक्षवंत व्हा. या दोघी सोबत. अंजली, पहिला मान तुझा. चला, माझ्या दोन्ही सुना आजपासून गाव सांभाळणार. दोघींच्या आयुष्यात नवीन दिवसाची सुरुवात होणार आहे. त्यामुळं माझ्याकडून तुम्हाला हे गिफ्ट. त्यातच उघडून बघायचं लगेच. थांबा. जाऊ बाई, तसं मामांजींना त्यांच्या दोन्ही बी सुना सारख्याच. तवा तुम्हाला काय आणि आम्हाला काय सेमच गिफ्ट असणार की नाही. हे घ्या तुम्ही आणि हे आम्हाला राहू द्या. बघा आता उघडून. सेमच आहे. घड्याळ. होय, सेमच आहे. आम्ही म्हणलं होतं का नाही, मामांजीच नाही त्यांच्या दोन्ही बी सुना सारख्याच. म्हणून मग सेम गिफ्ट दिलं असणार. अंजली, हा? या गिफ्ट बरोबर तुझ्यासाठी एक छोटस गिफ्ट. सरपंच म्हणून सह्या करण्यासाठी. थँक्स बाबा, दोन्ही गिफ्ट साठी. या घरातला भेदभाव काय संपत नाही.
इथं थांबण्यापेक्षा आम्ही लवकर ऑफिसला जातो आणि आमची सीट मिळवतो. मग समजल नंदिताचा रुबाब.